घेऊन आले. अंकुश पाटील काही करू शकतात आणि प्रकाश काडेकर जर सोबत असतील, बाळराम दादा असतील, के संपूर्ण कमिटी सोबत असेल तर अशक्य ही शक्य घडतं आमच्या मैदानावर. आमदार चषक 2024 वल्लभगाव म्हटलं ना, येथे स्पर्धा नेहमी प्रोफेशनल असतात. डे असो की नाईट, क्रिकेटचा स्टँडर्ड नेहमी तुम्ही लेवल अप स्टँडर्ड म्हणजे प्रोफेशनल बघितलं या मैदानावरती. सुंदर मंडप, त्यानंतर आपण स्क्रीनवर PTC लाईव्हला पाहतो. मालिकावीर आदत किंग वासरू, आज त्याचं नामकरण 16 होणार. एक खेळाडू विजेता बनेल आणि स्क्रीनवर कडक आयोजक शिस्तबद्ध अंकुश पाटील यांना तुम्ही पाहताय. त्यांचा आज शामियाना, शेवटची रात्र आणि जे बोलतात ते करून दाखवण्याची धमक अंकुश पाटील यांच्यात नेहमी तुम्ही पाहिली आहे. मॅच ऑन, सामना सुरू करायचा आहे. आज मालिकावीर सोबत अनेक प्रेक्षक फोटो काढतील आणि स्टेटसला अपलोड होणार. हा मालिकावीरचा मानकरी. आयोजक सोबत मालिकावीर एक नवीन संकल्पना. मागच्या वर्षी 6 बोकड 6 संघांना मिळाले. यावर्षी मालिकावीरसाठी नवीन काय तर आदत किंग वासरू. पुढच्या वर्षी काय हे रहस्य संदीप पाटील सर आणि महागुरु थोड्याच वेळामध्ये त्याचा उलगडा होईल. मॅचकडे जाऊया. सुपर 12ची पहिली मॅच. एका बाजूला मार्शल 500 जय हनुमान नितलस वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय I11 कोण संघाला. 4 ओव्हरची मॅच, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. मॅच ऑन. रोमांचक सामना पाहाल. मार्शल 500 कुणाल काठे यांचा बैल आपण पाहिलाय. कुणाल वेलकम. आणि त्या नावाने आज संघ खेळतोय मार्शल 500. तेजस आमचे आलेत, उत्कृष्ट समालोचक नितलस, वेलकम. मॅच ऑन. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. शेवटची रात्र कोण गाजवणार. सुपर 12 बॉलिंग मार्कवर आलाय अविनाश म्हात्रे, नितलस एक्सप्रेस आणि समोर अक्षय गाताडे. I11 कोण एक मोठा संघ, त्यांच्या विरोधात MIDCचा ताकदवर संघ टीम नितलस. पहिला बॉल, शॉर्ट बॉल, खराब चेंडू हाफ ट्रॅकरला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 4 रन. पहिला चेंडू भरपूर खराब, ज्याची अपेक्षा तेजस म्हात्रेला देखील नव्हती. कारण अविनाश हा पहिला बॉल त्याने शॉर्ट बॉल केला. बॅटरने आपली जागा चेंज करून फक्त दिशा दिली, बॉलला लॉंग लेगच्या बाहेर पाठवलं. 4 रन. शुभारंभ झालाय. अक्षय 2 बॅटर, अक्षय म्हात्रे, अक्षय गाताडे आणि कोण संघ हा चौकारासाठीच ओळखला जातो नेहमी. बॉल तयार. स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप, परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एकच धाव इथे मिळेल. 4 ओव्हरची मॅच, 60 धावा जरी लागल्या तरी चांगल्या असतील या मॅचमध्ये. सुरुवात बघा फायनलची चौकाराने झाली आणि हा विजयाचा चौकार विधानसभा निवडणुकीमध्ये आपले सर्वांचे लाडके आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी लगावला होता आणि तो चौकार आपण आज पहिल्या बॉलवर पाहिला. पहिल्या दिवशी देखील पहिल्याच बॉलवर चौकार लागला होता मॅच मध्ये. मिस्टर बिग स्ट्रोक डीप मध्ये, मिड ऑफ येतो, पकडलाय झेल. अक्षय म्हात्रे बाद होतोय. पहिली विकेट, मोठा विकेट मिळालाय नितलस संघाला. ही मॅच देखील असू शकते कारण हा खूप घातक फलंदाज होता. खतरा टल गया. अविनाश म्हात्रेला मिळते पहिली विकेट. 5 रन. I11 कोण. विकेट पहिला, अनमोल हिरा बाद झालाय. कोण संघाचा अपेक्षा नव्हती परंतु तो अपेक्षावर खरा उतरला नाही. अक्षय म्हात्रे, अनिकेत म्हात्रे बाद झालाय. स्क्रीनवरती करेक्शन करा. अक्षय म्हात्रे बाद झालाय. अनिकेत येतो मैदानामध्ये.
चाळीसगाव प्रीमियर लीग ज्याने आत्ताच गाजवली आणि मॅन ऑफ द सिरीजची बाईक आज त्या खेळाडूला मिळाली अनिकेत म्हात्रे. आत्ता ती बाईक घेऊन तो वलभकडे आला आणि आज जर चांगला खेळला तर इथून तो बैल घेऊन जाऊ शकतो. आज तो भन्नाट फॉर्ममध्ये. चाळीसगाव प्रीमियर लीग गाजवणं सोपं नाही. एक केला अनिकेतने. आता गरज आहे टीमला एका चांगल्या बॅटरची जो या मॅचमध्ये कमबॅक करेल. बॉलिंग टचसाठी अविनाश म्हात्रे 5 रन 1 विकेट. आणि इथला संघ म्हटला तर तेजस म्हात्रेची सेना. अविनाश म्हात्रेसारखे अनुभवी आणि अंडर 90चा जादूगर सोन्या पावशे. बलाढ्य संघ आहे परंतु कोण संघ देखील कमी नाही. यांच्याकडे देखील महारथी आहेत. अक्षय म्हात्रे असतील, अक्षय गाताडे, अनिकेत असेल. बलाढ्य संघ आहेत दोन्ही. मज्जा तर येणार. पैसा वसूल होणार ही मॅच. बॉल तयार. उडवलाय हवेमध्ये बॉल. डीप मध्ये स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेल की नाही. पोहोचला नाही आणि इथे बॉलला पाठवलंय सीमा रेषा पलीकडे. आज फायनल मध्ये येतो पहिला षटकार. नाद एकच बैलगाडा शर्यत. आणि आपण पाहिला पुसेगाव हिंद केसरी जिथे घरणीचा राजा मानकरी ठरला. पुसेगाव हिंद केसरीचा आणि इथे देखील मालिकावीरला चांगला बैल तुम्ही पाहताय. चौथ्या बॉलवर षटकार आलाय. धावफलकावरती 11 वरती 1. 3-1. स्टेप आउट झाले ऑन द राईट अवे फ्रॉम द बॉडी. दिशा इन बॉल. पंच व्हाईट बॉल दर्शवतात. 12 धावा. इथला संघ नेहमी वलभच्या मैदानावर चांगला खेळलाय. अनेक वेळा चषक जिंकलाय. परंतु यावेळी कोण संघाला एक सुवर्ण संधी आहे. कारण जेव्हा आपण आपला विभाग सोडून बाहेर खेळतो त्यावेळी आपण चांगलं खेळलं तर नामांकित होण्याची संधी फार असते. आणि कोण संघाला ती संधी आहे. फुलटॉस बॉल. स्टेप आउट ऑन द राईट केलेत. फिल्डिंग चांगली मिडॉनकडे. रनआउट होण्याची संधी परंतु ती गमावली. थ्रो खराब होता यावेळी. अविनाशने जर पकडला थ्रो तर इथे बाद झाला असता बॅटर अक्षय म्हात्रे. अक्षय काताडे. पीटीसी लाईव्ह तुम्ही करेक्शन करा स्कोरबुकवर. 5 बॉल. 5-12. 1 बॉलचा खेळ बाकी. पॉवर प्ले. मिस टायमिंग. चेहऱ्यावरती हा बॉल लागलाय आणि लेग कटर बॉल केला अविनाशने. त्यासाठी तो ओळखला जातो. त्याचे ऑफ कटर लेग कटर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पाण्याची गरज आहे. पाणी घेऊन जायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण धाव फलकावरती पाहतो 12 1 विकेट. I11 कोण. लेग कटर बॉल मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही. थोडा बाउन्स झाला त्यामुळे हा बॉल चेहऱ्यावरती लागलाय. तर कोण I11 कोण क्रिकेट संघाचे समर्थक इथे आलेले आहेत. यावं आपण सर्वांनी व्यासपीठावर. त्याचबरोबर जानुमानना मार्शल 511 नितलस गावचे जेवढे समर्थक आहेत त्यांनी यावं. आमचे कैलास पावशे असतील. त्याचबरोबर अरविंद शेठ चौधरी माजी उपसरपंच नितलस आपण इथे उपस्थित असाल. आपण या. तर कोण ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अक्षय घरत यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही जानुमान क्रिकेट संघ वलभ आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत इथे करत आहोत. आणि बोलतो पुन्हा एकदा प्रवीण इथे आदात खऱ्या अर्थाने जो वासरू आहे खिल्लार गायीपासून खऱ्या अर्थाने. आणि खिल्लार गाय म्हटली तर भारतीय जी संस्कृती आहे गोवंश म्हटलं ना खऱ्या अर्थाने एक अतिशय लोकप्रिय आहे संदीप सर. आणि त्या खिल्लार गायीचा हा एक वासरू आहे. ओ टू प्रवीण. वलभगाव हा नेहमी चर्चेमध्ये असतो बागरू. टेनिस क्रिकेटच्या पटलावर वलभगावामध्ये अनेक मोठमोठे संघ खेळायला येतात कारण मिनी वानकडे प्रत्येकाला इथे बघायला आवडतं आणि खेळायला आवडतं. वलभगावातील आमचे आयोजक मोठमोठे प्रोफेशनल आयोजन ठेवत असतात आणि तिथे अनेक खेळाडू अनेक प्रेक्षक येत असतात. त्यामध्ये मोलाचा वाटा म्हटला तर आयोजक अंकुश पाटील, प्रकाश काडेकर, किरण पाटील असतील, बाळराम पाटील, परेशजी, जगन्नाथ दादा, प्रवीण असतील, संपूर्ण कमिटीचं देखील मोठं योगदान वलभ गावासाठी आहे. एका नकाशावर वलभ गावाला आणण्याचं काम केलं आमच्या कमिटीने. आणि खास करून प्रकाश काडेकर म्हटलं ना तर एकेकाली संगम प्रीमियर लीगमध्ये खाडेकर 11 वलभ संघ
सिल्वर ट्रॉफी जिंकला होता. त्यानंतर तलोजा नाईट ओपन हाफमध्ये देखील खाडेकर 11 वलप संघाने बाजी मारली होती. असे अनेक पराक्रम खाडेकर 11 वलप संघाने टेनिस क्रिकेटमध्ये केले आहेत. महाराष्ट्र प्रीमियर लीग देखील झाली, तिथे देखील खाडेकर 11 वलप संघ पोहोचला होता आणि दुबईपर्यंत देखील पोहोचला आहे. त्यामुळे वलप गाव जरी छोटा असला तरी आमचे आयोजक, आमचे पॅकर, आमचे खेळाडू, आमचे कॉमेंटेटर आणि आमचे पंच आजकाल भरपूर मैदानावर पाहायला मिळतात. मिस्टर बिग स्ट्रोक बॉल अवे मध्ये मोठी विकेट मिळेल. कॅच आउट सोन्या पावशे 24 कॅरेट गोल्ड फलंदाज बाद. आगमन होत आहे. आकाश भोपी नितलस आमचे ऑर्गनायझर प्रकाश खाडेकर तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. त्याचबरोबर सन्मान्य बालाराम पाटील जे आमचे ऑर्गनायझर आहेत, दीपक पाटील जर कंपनीमध्ये ते एक एम्प्लॉईज कार्यरत आहेत, त्यांचे परममित्र प्रभाकर म्हात्रे, केशव शिसवे कोण आणि अक्षय म्हात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. तुम्ही या व्यासपीठावर तुमचा आम्ही ऑर्गनायझर अंकुश पाटील, बालाराम पाटील, परेश पाटील आमचे, त्याचबरोबर प्रकाश खाडेकर, किरण पाटील, केशव टेंबे, आमचे चेतन पाटील, या सर्व प्रवीण पाटील असतील, खऱ्या अर्थाने या सर्वांच्या वतीने तुमचं आम्ही जानमान क्रिकेट संघाच्या वतीने सरचे स्वागत करतो. अनिकेत मात्रे बाद झाला, ज्याने आज 40 गाव प्रीमियर लीग गाजवली. बालिकावीरची बाईक त्याला मिळाली आणि त्या बाईकवर बसून तो मिनी वानखेडे वलपमध्ये आला, परंतु आज त्याचा झेल थोडा खराब ठरला. सोन्या पावशेला विकेट मिळाली. दिशा दिली या बॉलला आणि पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. मस्तक पे दस्तक स्टँडर्ड डिस्पॅच षटकार. षटकार आलंय. हे गाणं यूट्यूबवर कदाचित प्रेक्षकांनी ऐकलं की नाही माहीत नाही, परंतु हे गाणं किरण पाटील के आमच्या आयोजकाचं आहे. किरण पाटील चांगलं तुम्ही गाणं गात असता. त्यांचं यूट्यूब चॅनल देखील आहे. षटकार आलाय. सोन्या पावशे यावेळी दिशा इन बॉल, व्हाईट बॉल. जीवन केदारी पहिल्या बॉलवर त्याने षटकार ठोकलाय. असं म्हणतात की संघर्ष रडवतो पण तुमचं आयुष्य घडवतो. संघर्ष महत्त्वाचा असतो जीवनामध्ये. कठीण काळात जो चांगला खेळतो तो खेळाडू लवकर मोठा बनतो. जीवन केदारीकडे ती क्षमता पाहायला मिळते. सोन्या पावशे ओ यावेळी देखील बॉलला दिसली. बॉल हवे क्षेत्ररक्षक आहे, जज करतो. वाड कॅच. कुणाल पावशे तिथे थांबला, वेट अँड वॉच केलं, थोडी डाय त्यांनी परिधान केली आणि फलंदाज बाद होतोय जीवन केदारी. पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय अविनाश शेठ म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर प्रकाश शेठ म्हात्रे पालेबुद्रुक आणि सुनील शेठ म्हात्रे पालेबुद्रुक यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी मनीष यांचं आगमन झाले. मनीष आपलं स्वागत. हो टू प्रवीण. आता जे क्षेत्ररक्षकांनी झेल पकडलं ना कुणांनी, त्याचं कौतुक करावं लागेल. कारण सुरुवातीला असं वाटलं का बॅलन्स आउट होईल, म्हणजे थोडासा आउट ऑफ फील्डला बॅलन्स जाईल, परंतु त्यांनी नेमकं त्या कॅचला तिथे कव्हर केलं. येस, रिप्ले पाहूया. वेट अँड वॉच. तो थांबला, वाट पाहिली, चेंडू येऊ दिला, अंदाज घेतला, त्यानंतर छोटीशी डाय पाहिली. कुणाल पावशे झोपला अक्षरशः मिनी वानखेडेवर, नतमस्तक झाला. त्यांनी मोठी विकेट घेतली जीवन केदारीची. 20 वरती 3 I11 कोण संघ. परंतु कोण संघ पाहिला जर या संघाने 40 धावा जरी काढल्या तरी बॉलिंग अटॅकमध्ये कोण संघ पन्नाट आहे. सोन्या पावशे नेहमी खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असतो. प्रत्येक मैदान याने गाजवलंय आणि कमी वयामध्ये आत्तापर्यंत 4 बाईक या खेळाडूने जिंकल्यात. अनबिलिव्हेबल. एक खेळाडू ज्याचं वय अंडर 90 आहे तो आत्ता 4 बाईक जिंकतो, तर भविष्यामध्ये तो कदाचित केतन म्हात्रेसारखा धमाल करू शकतो असा तुम्ही अंदाज लावू शकता.
सोन्या पावशे इथे मात्र अंतिम एक चेंडूचा खेळ बाकी आहे. एक वाईट बॉल आपण पाहिला, 2 विकेट डावफलकावरती. 22 डबल दुरी, 22 वर 3. 4 ओव्हरची बॅच आपण पाहिली तर 50 धावा जरी झाल्या चांगल्या मानल्या जातील. सेकंड ओव्हर सोन्या पावशे उडवलाय, क्रॉस बॅटेड फटका, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. षटकार, विंटेज पुल शॉट. जे सूरज इथे यानंतर लढत असेल बघा. सत्र संपल्यानंतर नाणेफेक इथे केली जाणार आहे. पालेश्वरी क्रिकेट संघ, पाले बुद्रुक विपक्ष अंश 11 कोपरा या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आमचा एक जाहीर आव्हान आहे की पहिलं सत्र संपण्यापूर्वी लगेच तुम्हाला हे 4 षटक संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या टॉस कक्षमध्ये लगेचच येणं गरजेचं आहे. हो टू आमचे मित्र प्रवीण टेंबे आज खऱ्या अर्थाने जोडले जातील. त्यांच्या समवेत सन्मानित संदीप पाटील सर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष. आज हा त्रिवेणी संगम सर्व प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना सर्वांचा आवाज ऐकायला मिळेल. ओ टू प्रवीण टेंबे. करंट रन रेट 14.00. ताव फलकावरती 12 बॉलमध्ये 28, 3 विकेट. बॉलिंगसाठी आलाय अनुभवी गोलंदाज रवी काठे. रवी काठे अनेक मैदानं त्यांनी गाजवली. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. महागुरू त्यांच्याबद्दल निश्चित वर्णन करतील. रवी काटे आहे, समोर अक्षय गाताडे मजबूत बॅटर आहे. ते मजबूत फटके कोण संघाला पाहायचे आहेत त्यांच्या प्रेक्षकांना आता येतील का? आकाश मात्रेची पार्टनरशिप होईल का? क्लीन बॉल, यॉर्कर पडलाय बॅट अँड पॅटच्या मध्ये, ऑफ स्टंप डॅमेज करून टाकलं. रवी काटे पहिल्या बॉलवरती दांडी गुल. प्रवीण टेंबे, अतिशय चांगल्या प्रकारे आपण रवी काटे याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली. तुमच्या मताशी मी सहमत आहे. कारण रवी काटे म्हटलं ना, एक्सपिरियन्सली क्रिकेट, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु एक काल होता. त्यामध्ये मग गुरुनाथ पावशी नितलस असतील, महेश सांगडे असतील खऱ्या अर्थाने, त्यानंतर रवी काठे यांनी खऱ्या अर्थाने संघाच्या दृष्टिकोनातून एक आली चांगलं योगदान दिलं. परंतु रवी बघा अजूनही त्यांनी आपली फिटनेस त्यांनी आज एक सक्षमरित्या तशीच खऱ्या अर्थाने मैदानामध्ये बघायला मिळतो. अनुभव का खजाना. सध्या ते पंचांची भूमिका देखील पाहतात काही मैदानावरती. 28 वरती 4. प्रशांत म्हात्रे आलाय. या टीममध्ये पाहिलं तर मला वाटतं 10 खेळाडू म्हात्रे आहेत आणि एक केदारी, एक गाताडे. I11 कोण म्हात्रे खेळाडू. म्हात्रेपाडामध्ये सर्व म्हात्रे, खुटारीमध्ये सर्व म्हात्रे आपण नेहमीच पाहिलंय. केतन म्हात्रेला देखील पाहिलंय. म्हात्रे खेळाडूंचा आहे बोलबाला, परंतु सध्या रवी काटे बोलबाला करतो. हल्ला बोल, फुलटॉस बॉल. बॅटर तयार नव्हता या बॉलसाठी. ऑन साईडला जातो, फिल्डर आहेत मिड विकेटला. असं वाटलं बॅटरला की बॅटच्या समोर चेंडू येणार, परंतु लोवर फुलटॉस बॉल गेला. स्टेप आउट झाले होते. इथे धावा मिळतील फक्त 2. प्रशांत म्हात्रे आहे. तलोचा एमआयडीचा नामांकित गाव म्हटलं तर नितलस या गावात देखील सुंदर स्पर्धा आपण नेहमीच पाहिलं आणि संघ देखील ताकदवर आहे. आणि एका बाजूला I11 कोण संघ, हा देखील भन्नाट फॉर्ममध्ये. 30 वरती 4. स्टेप आउट केले. पुढे येऊन खेळत असताना ऑन द राईज ऑफ दी मार्क या बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार. 4 रन कंप्लीट झाल्या इथे. प्रशांत म्हात्रे प्रत्येक बॉल स्टेप आउट करतो ऑन द राईज. त्याची बॅटिंग चांगली आहे मात्र. 34 वरती 4. आणि जो 50चा आकडा संदीप सर पाहिजे होता कदाचित बनू शकतो या मॅच मध्ये. ओहो, यावेळी फिरकीचा जादूगर गिरकी घेत गोल गोल बॉल फिरवलाय आणि ऑफ स्टंप वरती यॉर्कर पडला. पुन्हा एकदा बॅट अँड पॅटच्या मध्ये जसा अक्षय गाताडे बाद झाला होता त्या अँगलने हा बॉल टाकला होता रवी काटेने. 200च्या स्ट्राईक रेटने फलंदाज बाद होतो. एकदा ॲक्शन रिप्ले पाहूया PTC लाईव्हच्या माध्यमातून की पुन्हा एकदा ज्या अक्षय गाताडे सोबत घडलं तेच घडलं प्रशांत म्हात्रे सोबत.
अगदी गिरकी गेलं हा बॉल, फिंगर रोल आणि यॉर्कर पडला पायाच्या समोरून, स्विंग अँड मिस, फलंदाज बाद. 4 फलंदाज आपण पाहिलं तर 6 धावेवरती बाद झालेत. तर इथे पालेश्वरी क्रिकेट संघाचे खंदे समर्थक, पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्मान्य नरेश शेठ फडके आणि त्याच बरोबर सुनील शेठ म्हात्रे, पालेबुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे. या अंकुश पाटील आमचे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात जानमान क्रिकेट संघाच्या वतीने, आणि भरत आंब पाटील वलप या त्रिवेणी संगम या जानमान क्रिकेट संघाच्या वतीने तुमचं स्वागत आहे. रवी काटेचा अनुभव दाखवतोय तो गोलंदाजी मध्ये. फलंदाज जरी ताकदवर असले तरी त्याचे कमी गतीचे चेंडू स्विंग अँड मिस होऊन या मॅच मध्ये रंगत आणतायत. एकही खराब चेंडू आतापर्यंत टाकला नाहीये रवी काटेने. 4 बॉल 6, 34 वरती 5. अर्धा संघ गारच झालाय आणि बाकी आहेत ते काही खेळाडू, परंतु आकाश मात्रे अजून नॉन स्ट्राइक एंडला थांबलाय आणि तो एक मोठा फलंदाज आहे. क्लीन बोल्ड, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजाचं कर्दन काल, नाव आहे रवी काठे, मॅन फ्रॉम नितलस. अरे होगी तेरी दांडी गुल. सूरज तिथे मान्यवरांचं आगमन होत आहे. गुरुनाथ भोईर माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पालेबुद्रुक कोलवाडी आणि त्यांच्या समवेत दिनकर पाटील. गुरुनाथ भोईर यांच्याबद्दल जर खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी जानमान क्रिकेट संघाने जे मिनी वानखेडे जे ग्राउंड पाहतो यासाठी संपूर्ण सुसज्ज ग्राउंड बनवण्याकरिता पाण्याची व्यवस्था त्यांनी केली. गुरुनाथ दादा मनपूर्वक तुमचा आभार. विकेट हॅट्रिक होणार का? 2 बॉल 2 विकेट. परंतु या मॅच मध्ये या स्पर्धेत आकाश मात्रे कोणच्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली होती? रवी काटे सज्ज आहे. शेवटचा 1 बॉल 34 वर 6. मैदानामध्ये नवीन बॅटर येतोय. अनिकेत मात्र जर कमी धावात बाद झाला नसता तर कदाचित धावांचा पाऊस पडला असता. तर पालेश्वरी क्रिकेट संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. आणि शेवळ कोपरा क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहेत. अमर घरत आलाय नंबर 8 वरती बॅटिंग साठी. शेवटचा बॉल बाकी आहे. सुपर 12 तुम्ही पाहताय. ही मॅच महत्वाची. ही मॅच जिंकल्यानंतर स्टेजच्या समोर ही जी गोल्डन ट्रॉफी तुम्ही दुरून पाहताय, हा उचलण्याचा सन्मान तुम्हाला मिळेल. एक मॅच जिंकायची आहे आणि शेवटपर्यंत तुम्हाला थांबण्याची संधी आणि सामना पाहण्याची मेजवानी. 1 बॉल गरज नव्हती, कारण एका बॉलरने एवढे चांगले विकेट घेतले आणि अशा वेळी तुम्ही रिव्हर्स खेळता. अमर हा फलंदाज पाहिला. 34 धावा, 3 षटकाचा खेळ संपलाय. 6 विकेट. I11 कोण? तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. संगीत रत्न जनार्दन बुवा आगलावे कोलवाडी यांचं आगमन होत आहे. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुमचं स्वागत आहे. आणि कोण गावातील आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय राम म्हात्रे कोण, खऱ्या अर्थाने रामप्रभू रामभक्त म्हणून परिचित असणारे राम म्हात्रे साहेब, स्वागत आहे तुमचं. आणि अभिमन्यू दादा तोडेकर कोपरा. अभिमन्यू या, संगीत क्षेत्र वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व. या अभिमन्यू तोडेकर कोपरा, स्वागत आहे तुमचं. पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे. यानंतरची लढत बिग फाईट आहे. एका बाजूला कोपरा अर्श11 त्यांना फाईट करेल पालेश्वरी पालेबुद्रुक, आणि कोपरा पालेश्वरीचे मांड्यवर आमच्या स्टेजवरती ताफा या मंचावरती पाहायला मिळतो. आमचा कॉमेंट्री बॉक्स समालोचक प्रवीण टेंबे आपलं स्वागत करतो. संदीप पाटील सर अध्यक्ष रायगड समालोचक असोसिएशन, स्कोरर आहे सुधीर आगलावे, आणि PTC लाईव्हची संपूर्ण टीम आमच्यासोबत जोडली गेलेत. वेलकम टू मेगा फायनल नाईट, शेवटची रात्र. आकाश मात्र स्ट्राईक एंडला पाहतोय. मात्र ज्याने एक षटकार मारला होता 6 चेंडू, तो नॉनस्ट्राईक एंडला थांबला 3ऱ्या ओव्हरमध्ये, आणि 6 चेंडूची वाट पाहिली कधी ओव्हर संपणार. पहिला बॉल उडवलाय. हाच तो आकाश जो 6 चेंडू ओव्हर नंबर 3 मध्ये रवी काटेची बॉलिंग असताना नॉनस्ट्राईक एंडला थांबला, आणि जशी संधी मिळाली संधीचं सोनं केलं. चेंडू सीमारेषा पार, षटकार. त्याने प्रवीण बघा, संदीप पाटील सर, आता एक संगीत आपण सूरज चौधरी द्वारा त्याच्या मार्फत ऐकलं. खऱ्या अर्थाने लोक दिलं जीवनाचं, खऱ्या अर्थाने केलं समाजाचं कल्याण दिबा पाटील साहेबाने.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मित्रांनो दिबा पाटील साहेबांचं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं गेलेलं आहे. कुणाल पावशे आला बॉलिंगसाठी. पहिला बॉल त्याला षटकार लागला, दुसरा बॉल त्याला चौकार लागलाय. इनफिल्ड व्ही शेप मध्ये हा बॉल, सीमा रेषा पलीकडे 4 रन. कालचा इतिहास सांगूया. काल रोटपाले आणि नेरेचा सामना झाला होता, जिथे नेरे संघाने 3 षटकात फक्त 18 धावा कुठल्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये नेरेच्या फलंदाजाने रोहन पाटीलने 27 धावा कुठल्या. कधी कधी 3 शतक तुमच्या विरोधात जरी गेले, बॅकफुटला जरी गेले, तरी 6 बॉल तुमचा खेळ बनवू शकतात. 44 वर 6 बॉल तयार. मिस टायमिंग स्ट्रोक ऑन साईडला केलेत. मिड विकेटला क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतो. एकच धाव मिळेल. आकाश बातेरला स्ट्राईक मिळाली नाही, फक्त सिंगल. 1 रनने धाव फलक पुढे जाईल 45. आणि जो टार्गेट सेट करण्याचा विचार होता कोण संघाच्या डोक्यामध्ये गेम प्लॅनिंग मध्ये, तो आता सेट होत चाललाय. अमर घरतला देखील काहीतरी करावं लागेल, कारण टेनिस बॉलमध्ये 11वा फलंदाज देखील षटकार मारू शकतो. आणि अमर घरत 8व्या क्रमांकावरती आलाय. कुणाल पावशे 3 बॉल 11, 45 लॉस ऑफ 6. I11 कोण बॉल तयार. ओहो, बॉल पकडला विकेट किपरने, क्रॉसिंग होणार नाही. आकाश मात्रे नाराज आहे. त्याला संधी पाहिजे, कारण ही महत्वाची लढत आहे. मी उल्लेख केला, ही मॅच जिंकल्यानंतर तुम्हाला ही ट्रॉफी मिळेल, आज सन्मान मिळेल. तर व्यासपीठावर वल्लभ गावातील आदरणीय व्यक्तिमत्व चांगोशेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. मार्शल 500. जय हनुमान नितलस बॉलिंग ट्रॅकवर. कुणाल लास्ट ओव्हर. कुणाल पावशेने दर्जेदार झेल पकडला होता. तो चांगला फिल्डिंगही करतो, आता बॉलिंगही करतो. या डॉट बॉलने तो कमबॅक करतोय, परंतु आकाश मात्रे स्ट्राईकसाठी तडपडतोय. नाव स्ट्राईक एडला. मिस्टामी स्ट्रोक बॉल हवेमध्ये जातोय. 5वा चेंडू असताना एकच धाव मिळेल. धाव फलकावरती 46. टार्गेट सेट बॉल फेकला जाईल. जर षटकार आला तर 52, चौकार आला तर 50. किती धावा होणार. आज मोठ्या मोठ्या मॅचेस आहेत मिनी वानखेडेवर, आणि प्रेक्षकांचा ताफा पाहायला मिळेल, कारण काल अनेक मैदानावर नाईट स्पर्धेची फायनल होती. काल आम्ही सिद्धी करवलेमध्ये होतो, तिथे फायनल संपली. ओवले नाईटची फायनल संपली. त्यामुळे आज नाईट टुर्नामेंट कुठे आहेत, तर आमदार चषक वलभ. त्यामुळे आज प्रेक्षकांचा ताफा या वलभ नगरीमध्ये तुम्ही पाहाल. 1 बॉलचा खेळ बाकी पहिल्या सत्र समाप्तीसाठी. 46 लॉस ऑफ 6. I11 कोण कुणाल पावशे. आणि समोर आहे 5 चेंडूमध्ये 19 धावा करणारा आकाश मात्रे. मिस टायमिंग स्ट्रोक ग्राउंड शॉट आपण पाहतोय. ऑन ड्राईव्ह मिड विकेटला बॉल जातोय. थोडे फंबल झाले क्षेत्ररक्षक, त्यावर घेतलेल्या या 2 धावा, आणि या 2 धावेने पहिलं सत्र समाप्त झालं. स्कोरबोर्ड वरती 48 धावा लागल्यात. कंपल्सरी ड्रेसिंग चेसिंगचा नियम आहे, त्यामुळे 3 धावेची पेनल्टी आपण इथे मायनस करूया, कारण ती I11 कोण संघाने वेल मॅनेजमेंट थोडं जास्त लावलं येण्यासाठी. 48 धावा झाल्यात. मायनस धावा केल्या तर 45 होत आहेत, त्यामुळे मॅच जिंकण्यासाठी इथे 46. तर इथे थँक्स प्रवीण. इथे नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. पालेश्वरी पाले बुद्रुक विपक्ष अंश 11 कोपरा दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यावं. तत्पूर्वी मान्यवरांचा आपण पाहुण्यांचा सन्मान इथे करूया. अक्षय मात्रे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोण. अक्षय दादा या. आपल्या सर्व सहकार्यांचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करू. मग त्यामध्ये अक्षय मात्रे असतील, खऱ्या अर्थाने प्रभाकर मात्रे, केशव चिसवे, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने त्यांचं आपण स्वागत. खाडेकर यावर सन्मानी आपण त्यांचा सन्मान इथे करूया. तत्पूर्वी नाणे अंक या. केशव या. तत्पूर्वी अक्षय मात्रे यांचा यथोचित अक्षय घरत जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, कोण ग्रामपंचायत, त्यांचा सन्मान आमचे केशव बालाराम पाटील, दीपक फर्टिलायझर एम्प्लॉय मेंबर्स आहेत. तर स्वागत घ्या लगेच. अक्षय घरत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोण. चला अक्षय दादा आपण नाणेफेक करावी. दोन्ही क्रिकेट अंकुश आहेत आमचे ऑर्गनायझर. प्रकाश या. प्रकाश खाडेकर आमचे जे ऑर्गनायझर आहेत. बघूया. हेडसाठी पुकार देण्यात आला आणि नाणेफेकीचा कौल पालेश्वरी क्रिकेट संघ, पाले बुद्रुक दोन्ही क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा. संघनायक फक्त निर्णय क्षेत्ररक्षण
पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतकक्षम प्रदीपने स्वीकारलेला आहे आणि अंशिलोन कोपरा क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. अक्षय घर त्यांचा सन्मान इथे केला जाईल. आमचे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने प्रकाश खाडेकर, किरण पाटील, केशव टेंबे आणि अंकुश पाटील यांच्या वतीने कोण ग्रामपंचायतीमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांना ग्रामपंचायत सदस्य होण्याचं भाग्य लाभलं त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल. त्यानंतर साईनाथ दादा मात्र आपण या साईनाथ दादा या, त्याचबरोबर गुरुनाथ शेठ भोईर आपला येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. साईनाथ दादा या नितलस क्रिकेट संघाचे समर्थक आहेत. गुरुनाथ दादा भोईर आणि त्याचबरोबर दिनकर दादा पाटील यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. हा माजी उपसरपंच होण्याचं भाग्य सुद्धा दिनकर दादांना लाभलं. आमचे साईनाथ मात्रे शांततेचे प्रतीक आहेत. नितलस क्रिकेट संघाचे खंदे समर्थक खऱ्या अर्थाने आणि त्यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. नितलस ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप दादा पाटील आपण उपस्थित असाल. संजू सांगडे जरी ते उपस्थित असतील उपसरपंच या तुम्ही व्यासपीठावर तुमचं स्वागत. दिनकर दादा आपला गुरुनाथ भोईर ज्यांनी खऱ्या अर्थाने सुसज्ज मैदान बनवण्याकरता पाण्याची व्यवस्था करण्यात आली की फिश कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर अँड मॅन कॅनॉट लिव्ह विदाऊट वॉटर. पाण्याला जीवनामध्ये किती महत्त्व आहे ती सेवा त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आली. त्यानंतर आमचे दिनकर दादा पाटील एकेकाली ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं दादा या आपला यथोचित सन्मान अंकुश पाटील आणि केशव टेंबे या व्यक्तिमत्वांच्या आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केलं जाईल. अंकुश आपण त्यांचा सन्मान करावा. मैदानाकडे आपण यापूर्वी प्रवीण टेंबे यांचा आवाज ऐकला. आता आपण बोलूया रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर, मॅन फ्रॉम मोरबी. हॅलो, धन्यवाद महागुरु, धन्यवाद प्रवीण. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. आपण पाहतो आमदार चषक 2024 वलप मिनी वानखेडे मैदान. महेंद्र पाटील या आपला सन्मान इथे केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. तर सुपर 12 इथे आपण पाहतोय अच्छा रात्रीतील हा सामना. एका बाजूला जय हनुमान नितलस आणि त्यांच्या अगेन्स्ट I11 कोण या दोन संघांमधली लढत आहे. 4 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना I11 कोण संघाने तब्बल 4 षटकांमध्ये 48 धावा धावफलकावरती लावल्यात. 49 धावांचं लक्ष्य आहे. तर नक्कीच पाहूया लक्ष्याचा पाठलाग कसा केला जाईल. नक्कीच 3 रनची पॅनल्टी देखील आहे कोण संघाला. नंतर मात्र त्या मायनस करण्याऐवजी आपण 1 षटकानंतर त्या प्लस करणार आहोत त्या नितलस संघाच्या स्कोअर कार्डवरती. याची नोंद आपण घ्यायची आहे. टाल्यांचा कडकडाट, परंतु इथे मात्र कव्हरच्या वरतून खेळून काढलाय. चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पलीकडे आलाय. हा सोन्या पावसाच्या बॅट मधून पहिला चौकार. केशव पाटील यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य. स्वादादा मनप्रभक तुमचं स्वागत आहे. तर जिथे चौकाराने सुरुवात पाहायला मिळते, कारण तिकडे जेव्हा I11 कोण संघ फलंदाजी करत होता त्यावेळेला देखील पहिला चौकारानेच या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि नक्कीच आजच्या रात्रीचा शुभारंभ आपण अक्षय गाताडेच्या माध्यमातून पाहिला. इथे मात्र सोन्या पावसाने देखील तसाच प्रत्युत्तर दिलाय. मात्र हा चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज आकाश म्हात्रे. मस्त मॅच नक्कीच पाहायला मिळत या शंका नाहीये, कारण दोन्ही संघ ताकदीनिशी मैदानामध्ये उतरलेत. सोन्यासाठी हा चेंडू मात्र अप्रतिम लॉफ्टेड हिट स्क्वेअर लेगच्या वरतून आलाय. खणखणीत षटकार. समजायचं ना तुमच्या नंतर परत न्या. मस्त जबरदस्त. आणि नक्कीच नाव तर आपल्या दिभा पाटील साहेबांचाच असेल. इथे मात्र थोडासा पुढे आलाय. चेंडूला नक्कीच खेळून काढलाय मिड ऑफच्या दिशेने. मात्र हा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र सिंगल आली आहे. सिंगलने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 वरती. सुरुवात अतिशय चांगली आहे बघा. 11 धावा इथे धावफलकावरती आपण पाहतोय.
49 धावांचं लक्ष्य आहे. निर्णायक सामना आहे. I11 कोण आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय तो जय हनुमान मार्शल 500 जय हनुमान नितलस हा संघ मात्र इथे खेळतोय. त्यांना माहिती आहे मिनी वानखेडे मैदानामध्ये बरेच सामने ते खेळले गेलेले आहेत. बऱ्याच वेळा त्यांना यश देखील लाभलेल, परंतु बऱ्याच अवधीनंतर इथे कोण संघ खेळताना आपल्याला दिसतोय. त्यांचा देखील परफॉर्मन्स अतिशय चांगला राहिलाय आणि इथे मात्र चांगली फाईट देण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. अप्रतिम असा सामना. इथे मात्र एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 11 धावा. खेळण्यासाठी सज्ज होतोय तेजस म्हात्रे. तेजससाठी हा चेंडू कव्हर पॉइंटच्या वरतून खेळून काढला. 3 क्षेत्ररक्षक धावतायत. 1 धाव तर पूर्ण झाले. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच इथे पूर्ण होईल. जबरदस्त रनिंग द बिटवीन विकेट पाहायला मिळाली आहे ती तेजस म्हात्रे आणि सोन्या पावशेच्या माध्यमातून. इथे मात्र 3 धावा येतील. पहिला षटक संपला गेलाय आणि पहिल्या षटकांती धावफलकावरती धावा आहेत त्या तब्बल 14 धावा. तर व्यासपीठावर जगदीश केशव पाटील वलप, जगदीश एकेकालचे नामांकित गोलंदाज त्यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे तुमचा. आणि ते क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, जिथे संघराज संघर्षांच्या विचारांची वस्ती, तिथे आमच्या नितलस गावचे सावंत पाटील यांची दोस्ती, सावंत पाटील यांचं आगमन झालेलं आहे. निश्चित स्वरूपात स्वागत. तर कुणाल काठे बघा मार्शल 500 बैलाचे मालक सुद्धा आहेत. कुणाल दादा या ना व्यासपीठावर. आणि त्यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. नितलस के संदीप सर आपण एका बाजूला I11 कोण क्रिकेट संघ मैदानात शतरक्षण करताना पाहतो, तर एका बाजूला जय हनुमान मार्शल 511 नितलस पाहतो. आणि नितलस क्रिकेट संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आमचे आदरणीय कुणाल काटे. तर अक्षय घरत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कोणचे बिग समर्थक पाहतो. ओ टू कमेंट्री बॉक्स. तर इथे मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 14. आता मात्र आमचे स्कोरर सुधीर अगलावे हे 3 धावा प्लस करतात त्या नितलस संघाच्या स्कोर कार्ड वरती, कारण 3 धावांची पॅनल्टी ही I11 कोण संघाला लागली होती. आता त्या 3 पकडून मात्र इथे धावा झाल्यात त्या 17 धावा. आता उर्वरित चेंडू असतील ते 18 आणि गरज आहे ती 32. यस 32 धावा. 18 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाज अक्षय मात्रेचा हा चेंडू लॉफ केलाय. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या वरतून खणखणीत हा षटकार. मस्त मॅच इथे पाहायला मिळते आणि खरोखरच धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या चांगली जमवण्यामध्ये यशस्वी झालाय तो I11 कोण संघ, परंतु प्रत्युत्तर मार्शल 500 जन्म नितलस संघाचे हे धुरंधर देताना आपल्याला दिसतात. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ट होतीये तेजस म्हात्रे आणि सोन्या पावशेच्या माध्यमातून. या 1 धाब्याने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 वरती 24. नक्कीच कारण फार कमी वयामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे ती सोन्या पावशेने. 4 बाईक्स आत्तापर्यंत त्याच्या नावावरती आणि तिकडे तेजस म्हात्रे याच्या नावावरती 2, म्हणजे नक्कीच बऱ्याच बाईक त्या तिथलंच गावामध्ये आपण पाहतोय. 1 बाईक तर सोन्या पावशेला माझ्या समोर मिळाली आहे. देवीचा पाडा येते जेव्हा डेची स्पर्धा होती सुधीर. तर नक्कीच चांगला प्रयत्न तो करतोय. इथे धावसंख्या आता जाऊन पोहोचले 25 आणि आजच कोण संघाचा खेळाडू अनिकेत म्हात्रे याला चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये बाईक मिळाली आहे, 5वी बाईक. सगळे बाईक्स पारितोषिक पाहतोय आपण, परंतु इथे मात्र झेल घेतलाय. कोणती चूक नाहीये, जबरदस्त झेल टिपलाय अक्षय गाथाडेने आणि इथे मात्र 25 वरती हा पहिला विकेट तंबूच्या आश्रयाला. इथे सन्मान्य प्रकाश शेठ म्हात्रे पालेबुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे. सकाराम पाटील वल्लभ आपले स्वागत आहे. तर नक्कीच इथे आपण पाहतोय मालिका वीर बैल एक आदत किंग
हा संदीप सर कार्यरत बघा आदत किंग आपण इथे पाहतो तर एका बाजूला आपले ऑर्गनायझर जे दीपक फर्टिलायझर कंपनीमध्ये कार्यरत आहेत आपले बालाराम पाटील असतील एक्साइड बॅटरीमध्ये आपले प्रकाश खाडेकर त्यांचे दोन सुपुत्र बघा वरद आणि विहानला पाहतो. यस इथे मात्र बघू शकता आपण स्क्रीनवरती हा बैल मात्र दिला जाईल जो खेळाडू सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल त्याच्यासाठी. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र फाईन लेगची दिशा क्लिअर होते. चौकार आलाय विकेट नंतर हा चौकार कुठेतरी मात्र धावांचा ओघ वाढवेल. धाव संख्या 29. वा मस्त किती मस्त हा छोटू आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. त्याला दाखवला जात आहे गोळू. तर 13 चेंडू आणि 20 धावांची आता गरज आहे. 29 धावा धावपलकावरती लागल्यात. फलंदाज आपण पाहतोय विनेश पावशे. हो फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आला. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा आहेत त्या तब्बल 29. आता 12 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 20 धावांची. 12 चेंडू 20 धावा. जबरदस्त मॅच मैदानामध्ये. यानंतरची लढत देखील अप्रतिम असेल. पालेश्वरी पाले बुद्रुक आणि अंश 11 कोपरा या दोन संघांमधले एक बिग फाईट. सुपर 12चा हा दुसरा सामना आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळेल. आज मेगा फायनल आहे. प्रेक्षकांची गर्दी मात्र अलर्ट पाहायला मिळते. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर इथे सन्मान्य नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लोकनियुक्त सरपंच नंदू बोपी साहेबांचं आगमन झालेलं आहे. जानमान क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2024 या स्पर्धेत आपलं स्वागत आहे. आपण यावं व्यासपीठावर आपलं स्वागत. आणि यानंतरची लढत असेल पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक विपक्ष अंश 11 कोपरा. पालेश्वरी क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपण रेडी राहायचे आहे. ओटू संदीप पाटील सर. नक्कीच महागुरु. यानंतरची देखील मस्त लढत असेल. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. अजूनही सामना हा बंद लिफाफ्यामध्ये आहे. कारण कोणीही जिंकलेला नाहीये कोणी हारलेला नाहीये. कारण निर्णायक सामना आहे. काही झालं तरी चालेल आम्हाला हा सामना जिंकायचा. त्या अनुषंगाने या दोन्ही संघ मात्र इथे खेळतायत. तरी ते नितलस ग्रामपंचायतीचे माजी लोकनियुक्त सरपंच नंदू बोपी साहेबांचं आगमन होत आहे. दादा या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. कारण पाहायला गेलं तर 12 चेंडू 20 धावा. काल असे बरेच सामने सुधीर आपण पाहिले जे हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहिला. बॉल टू रन देखील सामन्यामध्ये प्रत्येक बऱ्याच संघांनी ते सामने विजय संपादन करून दाखवले. पण इथे मात्र आता कस आहे. कस लागणार आहे तो i11 कोण संघाचा गोलंदाज अनिकेत म्हात्रे. जर या षटकामध्ये अनिकेतने कमबॅक केला तर मॅच मध्ये ट्विस्ट. परंतु दुसऱ्या बाजूला सोन्या पावशे त्याला थांबवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. नाही सोन्या पावशेला देखील हे देखील लक्षात ठेवावं लागेल. कारण सामना अतिशय हाय व्होल्टेज मध्ये चाललाय. कारण कुठेतरी आता एक चांगली इनिंग त्याला देखील साकारावी लागेल. कारण 6 चेंडू त्याने देखील खेळलेत आणि 6 मध्ये 12 धावांचं योगदान त्याने नक्कीच दिलाय. इथे मात्र हा निर्धाव आलाय. पहिला चेंडू. आता मात्र उर्वरित 11 आणि गरज आहे ती 20 धावांची. 11 चेंडू 20 धावा. मस्त मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. हो फक्त दिशा दिली आहे. नक्कीच सिंगल मिळेल एकच. आणि या एका धावेने धाव संख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि गरज आहे ती 19 धावांची. 10 चेंडू 19. मस्त जबरदस्त असा सामना. प्रेक्षक देखील या सामन्याचा मनमुराद आनंद घेताना दिसतात. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक घर बसल्या या प्रत्येक सामन्याला मात्र एन्जॉय करताना आपल्याला दिसतात. त्यांचं देखील नक्कीच आपण स्वागत करूया. 2000 लोक मात्र या स्पर्धेचा लाईव्हच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. इथे मात्र पुन्हा एकदा अनिकेत समोर फलंदाज विनेश पावसेसाठी हा चेंडू शरीराचा वेध घेणारा शॉट फाईन लेग मध्ये चेंडू अडकवला जातोय. तत्पूर्वी मात्र एक धाव इथे वेगाने प्राप्त केली जाते. बॅटकट नक्कीच पाहायला मिळाले. फरीद सरांचा इशारा देखील आलाय. इथे मात्र एक धाव मिळेल ती विनेशला. एका धावेने मात्र आता धाव संख्या जाऊन पोहोचली आहे
ती 31 वरती. येणारे 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये पुन्हा एकदा गिरकी घेतली जाते, कारण अनिकेत मात्रेवरती टाकलेला भरोसा कुठेतरी अनिकेत मात्र इथे सार्थ ठरवताना दिसतोय. कारण आतापर्यंत त्यांनी फेकलेले 3 चेंडू आणि त्यामध्ये फक्त खर्च केलेल्या 2 धावा या बरंच काही सांगून जातात त्या आई 11 कोण संघासाठी. थोडासा प्रेशर दबाव नक्कीच पाहायला मिळते, कारण इथून विजय तुम्हाला डायरेक्ट ट्रॉफी पर्यंत घेऊन जाईल. म्हणजे हा विजय तुमचा किती निर्णायक असेल याचं नक्कीच तुम्ही या मॅच मध्ये जिंकल्यानंतर तुम्हाला समजू शकेल. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, झेल वरती आलाय तो आकाश म्हात्रे. बघा कुठून कुठे आलाय, कटोकट लॉंग ऑनच्या बाउंड्री लाईनला तो उभा होता, तिथून मात्र पूर्णपणे मिड ऑन मध्ये येऊन झेल घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि नक्कीच मात्र प्रयत्नांची दाद द्यावी लागेल, कारण काही झालं तरी चालेल, आम्हाला प्रयत्न करावे लागतील, कारण हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. कुठेतरी सोन्या पावसाची विकेट मला घ्यायची आहे. या अनुषंगाने मात्र इथे मेहनतीची पराकाष्ठा केली जाते, सर्वस्व पणाला लावलं जाते. आणि इथे मात्र नक्कीच सोन्या पावसाला देखील या 2 धावा मिळतील, कारण चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. बघा काय रिप्ले होती, अप्रतिम प्रयत्न होते, परंतु प्रयत्नांना अपयश नक्कीच आले. परंतु या प्रयत्नांची देखील दाद द्यावी लागेल. येणारे 8 चेंडू आता गरज आहे ती तब्बल 16 धावांची. 8-16चा समीकरण जबरदस्त असा सामना मैदानामध्ये रंगतोय. मोर द विकेट, हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? डायरेक्ट हिट. जीवन केदारीने मात्र इथे हिट केलाय. सोन्या पावशे मात्र धावला, त्यानंतर मात्र विनेशने जागा सोडली आणि इथे मात्र मी स्टँडिंग आणि फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. डीजे मास्टर इथे पाहतो व्यासपीठावर बसलेले आमचे प्रकाशदादा म्हात्रे पालेश्वरीचे जे खास खंदे समर्थक आहेत आणि त्यांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी कार्यर्थाने आमच्या 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. प्ले बॉयच्या भूमिकेत बघा मित्रांनो, मग आमचे दोन्ही संघ कोपरा क्रिकेट संघाचे रेडी आहेत सर्व खेळाडू आणि पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक तुम्ही लगेच सज्ज राहायचे आहे. कोपरा रेडी आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. नक्कीच त्या दिवशी प्रकाश दादाने देखील त्या दिवशी देखील समालोचक डिपार्टमेंटला चांगलं पारितोषिक दिलं होतं, त्यांचं देखील आभार. इथे 7 चेंडू आणि आता 15 धावांची गरज आहे. 1 चेंडू हा निर्णायक असू शकतो, परंतु कसा असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. सोन्या पावशे कोण थांबवेल याला, कारण इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जबरदस्त फिल्डिंग झाली आहे तिकडे. क्या बात है, क्या बात है. अप्रतिम अप्रतिम अविस्मरणीय फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आहे अमर घरच्या माध्यमातून. यस, प्रेक्षक आहेत, परंतु इथे चेक करूया आपण, पाहूया आपण. हा नक्कीच, कारण तिकडे प्रेक्षक देखील आहेत. बघा प्रेक्षकांना आमच्या जानमान वल्लभ यांच्या वतीने सूचना करण्यात आलेली. सूचित तुमचं सर्वांचं स्वागत आहे, परंतु सर्वांनी शांततेने क्रिकेटचा आनंद घ्यायचा. सर्वांचं स्वागत आहे.
परिसर ऑन फील्ड डिसिजन सांगा तिकडनं, कारण क्लिअर कट नाही आहे एक्झॅक्टली. यानंतर लढत असणार आहे पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक रेडी आहे. त्याचबरोबर एका बाजूला अंश 11 कोपरा इथे पाहतो. समालोचन कक्षसाठी सुनील शेठ मात्रे पालेबुद्रुक यांच्या वतीने 300 रुपयाचं कॅश प्राईज झालेलं आहे. आम्हा सर्वांच्या वतीने त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो. मैदानामध्ये स्पर्धा ऑर्गनायझर आपण अंकुश पाटील वल्लभ पाहतो. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा सोशल मीडियाचे ते प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या समवेत साहिल पाटील, प्रकाश खाडेकर, बालाराम पाटील आमचे युवराज आहेत, केशव टेंबे, चेतन पाटील, परिषद पाटील, प्रकाश खाडेकर, प्रवीण पाटील, संपूर्ण टीम आमची, साहिल असतील, सोम, निश्चित स्वरूपात वल्लभ गावातील सर्व ग्रामस्थांचाही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. यशेश पाटील कन्स्ट्रक्शनचे ओनर्स, MD, मॅनेजिंग डायरेक्टर परिषद यांना पाहतो, ऑर्गनायझर आहेत. 3 ट्रॉफ्या त्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत या स्पर्धेकरता. आदत बैल आमचे प्रकाश खैरे साहेब, वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहे, त्यांचं आगमन होत आहे. प्रकाश खैरे साहेब तुमचंही मनपूर्वक आम्ही इथे सरचे स्वागत करत आहोत. हॅलो, चला अंकुश पाटील यायचं आपण. हॅलो,
तर इकडे चला कमिटी आपण बाहेर यायचंय. चला बाहेर या, आपण बाहेर या. जयराज विकी खूप मेहनत आहे. बॉल बॉयच्या भूमिकेत त्यांना मी पाहतो. हॅलो, बघा आता इथे जे प्रेक्षक आले होते त्यांनी सांगितलंय ओबी यूपी बिहार का है. त्यांनी सांगितलंय की वो बाहर से उन्होंने छलांग लगाई 6 के बाहर से फिर गेंद को रोका, असं त्याचं म्हणणं आहे. आणि आयोजक कमिटीने सांगितलंय की हा षटकार आहे, ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला कोण संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण ज्या गोष्टी इथे सांगितलेल्या त्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. कारण तिकडनं मात्र ते प्रेक्षक घेऊन आलेले आहेत अंकुश पाटील. आणि इथे मात्र षटक संपलं. आता 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आहे. प्रेक्षकांना देखील विनंती आहे, जर आपल्या समोर अशा गोष्टी घडत असतील तर आपण ऑन द स्पॉट लगेच तिकडनं निर्णय द्या, कारण एक्झॅक्टली कधी कधी कॅमेऱ्यामध्ये अशा गोष्टी क्लिअर येत नाहीये, कारण ते अँगल असतात ते अँगल मिळत नसतात. त्यामुळे ही विनंती आहे, कारण प्रत्येक प्लेअरवरती हा कॅमेरा फोकस होत नसतं. ऐन वेळेला अचानक डायरेक्टली जो चेंडू जातो. इथे मात्र 6 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज आहे. तरुणीची सुरुवात बघा, पालेश्वरी आणि पालेबुद्रुक विपक्ष कोपराशी लढत होईल आणि त्यानंतर 40+ नावाली विपक्ष नवापाडा 40+ लढत राहणार आहे. रेडी राजे, तुम्ही पुन्हा एकदा बोलूया संदीप पाटील सरांकडे. दोन्ही संघातील खेळाडूंचा आपण आभार व्यक्त करू. 6 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण 40 धावा धावफलकावरती आहेत. आर्यन म्हात्रे हा शेवटचा गोलंदाज आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक मात्र 4थं षटक. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. सोन्या पावशे मात्र 10 चेंडूंमध्ये 22 धावांचे योगदान देतोय. रवी काटे मैदानामध्ये आलाय. इथं मात्र स्ट्राईक एंडला नक्कीच रवी काटे असेल. 40 धावा धावफलकावरती 49 धावांचं आव्हान इथे मात्र सहजता पेलवलं जाते. 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. अतिशय चुरशीचा असा सामना आहे. जबरदस्त मॅच. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल सुटला गेलाय. ही मोठी चूक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र
दुसरे धावेसाठी मात्र फलंदाज इथे बाद होईल. झेल सुटला गेलाय कारण हा झेल मात्र किती बहुमूल्य होता. कारण इथे मात्र हा झेल टिपला असता तर रवी काटे आउट झाला असता, नवीन फलंदाज स्ट्राईकला असता, बऱ्याच गोष्टी घडल्या असत्या. परंतु असं नाहीये. क्रिकेट अनिष्ठा भरा खेळ आपण नेहमीच म्हणतो आणि इथे मात्र विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. क्या बात आहे. आता पाहूया किसमे कितना है दम. 5 चेंडू 8 धाबांची गरज आहे. एक एक धाबेसाठी मात्र आता झगडावं लागतंय, लढावं लागतंय. परंतु दुसऱ्या बाजूला ज्याने मात्र अक्षरशः धावांचा वनवा पेटवलाय तो मात्र सोन्या पावशे. परंतु आर्यन मात्रेवरती टाकलेला कुठेतरी भरोसा इथे सार्थक ठरेल का हा देखील मोठा प्रश्न आहे. एका बाजूला आर्यन तर दुसऱ्या बाजूला सोन्या पावशे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये I11 कोण विरोधात मार्शल 500 जय हनुमान नितलस या दोन संघांमधली बिग फाईट. आजच्या रात्रीतील सुपर 12 चा हा सामना विजेता संघ डायरेक्टली क्वालिफाय सुपर 6 ला होईल. शॉट ऑफ प्लेन मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का इथे मात्र नाहीये. एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेने मात्र धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 42 वरती. येणारे 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा. प्रत्येक सामना मात्र आज हाय व्होल्टेज ड्रामाच होईल या शंका नाहीये. कारण आजचे सामने मात्र प्रत्येक सामना हा ट्रॉफीसाठी असणार आहे. इथे मात्र जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय. 4 चेंडू 7 धावा. समोर फलंदाज संभाजी. हो विकेट किपरची चुकी आहे. इथे मात्र नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये काय घडलंय पाहूया इथे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये. बघा पंच फक्त तिसरे पंच आणि आमचे ऑर्गनायझर तिथे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त कुणी आणि राखीव खेळाडू दोन्ही संघाच्या कुणी आवाज द्यायचा नाहीये. इथे मात्र फलंदाज नॉट आउट आहे. कारण शेवटच्या मोमेंटला मात्र नक्कीच बॅट ग्रँडिंग झाली आहे. कारण थोडासा मिस नक्कीच पाहायला मिळाला. ज्या अनुषंगाने मात्र इथे आता 3 चेंडू आणि गरज आहे ती तब्बल 6 धावांची. 3 चेंडू 6 धावा. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडू 6 धावा. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेल सुटली आहे. इथे मात्र काय घडलंय अक्षरशः कोण संघ मात्र हो 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 आता मात्र कोण संघाचे नक्कीच दैव नशीब फिरलेत की काय. तिकडे झेल सुटला, इकडे फलंदाज आउट होता होता वाचलाय आणि नक्कीच नॉनस्ट्राइक एंडला देखील सोन्या होता. काय घडलं गरजच नव्हती असं चित्र मात्र मैदानामध्ये पाहायला मिळालंय. बऱ्याच गोष्टी या कोण संघाच्या विरोधात जाताना दिसतात. कारण इकडे ज्या अनुषंगाने हा झेल एक सुवर्ण संधी होती परंतु ती संधी हुकली गेली आहे. आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. पाहू शकता काय सांगा.
आता जी लढत झाली अतिशय प्रेक्षणीय लढत झाली, डोळ्याचं पाडणं फेडणारी लढत झाली. एका बाजूला आपण बघितलं आई 11 कोण विपक्ष जानुमान मार्शल 500 नितलास आणि या लढतीमध्ये आई 11 कोण क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली, विजयी ते संपादित केलं. त्यांचा आम्ही जानुमान क्रिकेट संघ वलप आमदार चषकाच्या वतीने कोण संघाचं अभिनंदन आणि नितलास क्रिकेट संघाचा आभार. तर कुणाल काटे आणि नंदू गोपी साहेब या माजी सरपंच आपला सन्मान इथे केला जाईल. सामान्य एकत्रित आपण आर्यन अभिनंदन.